डिंबे एक असं धरण की ते गुरुत्वाकर्षणावर चालतं. आज गोष्ट होती अशा रहस्यमय धरणाची. बाय द वे गाईज, आपण आज चाललेलो आहे सेलूमध्ये. म्हणजे आपण सेलूमध्ये जाऊन एक भारीतला स्पॉट बघणार आहे आणि तो स्पॉटला आता आपण चाललोय साधारणपणे 1,50,000 पेट्रोल टाकून आपण सेलूमध्ये कुठेतरी प्रवास करतोय. तर बघूया जाऊ नेमकं काय भेटते आपल्याला. तुम्ही इंटरेस्टेड आहात ना, म्हणून स्किप नका ना करू. मग आपण जाऊ भारीतलं आणि एन्जॉय. चलो काय जाता जाता पहिलं आपल्याला लागतं ते म्हणजे टोल नाक्याचं दांडगं. आपण लोकल असल्यामुळं आपल्याला असं सोडून देतात नाही का मंडळी. स्वॅग बोलतात स्वॅग. नंतर पुणे नाशिक हायवेनी आपण थेट जातोय ते म्हणजे आपल्या घोडेगाव आणि भीमाशंकर रोडला. म्हणजे मंजरवरून जो रस्ता जातो त्या रस्त्याला आपण एकदम 60 सेलू पळवतोय. आणि जाता जाता आपल्याला भेटतंय ते म्हणजे हा नजारा, घोड नदी आणि त्याच्या शेजारून चाललेली सापासारखी वाट. मंडळी काय सीन होता खतरनाक. म्हणजे आपला खंड्या इथं असा उडलाय की मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही. नागमोडी रस्त्याने आपण प्रवास करत करत पोहोचतोय ते म्हणजे डिंबे गावामध्ये. म्हणजे हे खुद्द डिंबे गाव नाही, हे हवेशेजारी असलेलं डिंबे मंडळी. आणि हा डिंबे पासून अगदी 2 मिनिटं अंतरावर चालत आपण आपल्या लोकेशनला पोहोचतोय. जाता जाता आपला कावळा म्हणजे एक कावळा गाईचं कान खात असतोय तो कुठेतरी आपल्याला दिसतोय, पण आपण थांबत नाही. आपण थेट जातोय आपल्या लोकेशनकडे. तर मंडळी आता जे समोर तुम्ही पाहताय ते आहे डिंबे धरण. ह्या डिंबे धरणाला प्रेमाने आणि याचं दुसरं नाव आहे ते म्हणजे हुतात्मा बाबू गेनू सागर. आणि त्यासोबत मंडळी या धरणाला काय सांगायचं, हे जे तुम्ही समोर धरण पाहताय मंडळी, हे धरण गुरुत्वाकर्षणाच्या जागेवरती आहे. आणि त्यासोबत हे धरण जिथं बांधण्यात आले ती जागा म्हणजे घोड नदीची आहे. म्हणजे जिथं घोड नदीचा उगम होत असेल किंवा घोड नदी तिथून वाहत असेल तिथं हे डिंबे धरण बांधण्यात आले. त्यासोबत मंडळी इथं पाण्याचा फ्लो हा जास्त आहे, त्याच्यामुळं इथून जी तयार होती ती म्हणजे ऊर्जा. आणि ती ऊर्जा आपल्याला पॉवर देते. ती ऊर्जा लाईट असते आणि ती लाईट म्हणजे आपल्या घरामध्ये पेटते. ती कुठेतरी ह्या डिंबे धरणावर जनरेट होते. मंडळी असं धरण की ते धरण कुठेतरी ह्या डोंगराच्या कोपऱ्यात वसले. आणि मंडळी हे धरण आहे ते म्हणजे आपला पुणे जिल्ह्यामध्ये असलेलं आंबेगाव तालुका आणि आंबेगावामध्ये असलेलं डिंबे आणि डिंबे गावाच्या शेजारी असलेलं हे डिंबे धरण. मंडळी काय सांगायचं ह्या धरणाबद्दल. आता तुम्ही काही शॉट असे बघा की ते आपल्या कावळ्यातले आहेत. आणि मग काय मज्जे. आणि त्यासोबत मंडळी जाता जाता एकच गोष्ट सांगेल मी, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. चला भेटू पुन्हा अशाच व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. The horizon pulls me closer, a whisper in the wind. The map is blank before me. Where do I begin? No fear of what's uncertain. The unknown feels like home. With every step I'm finding a place I've never known. Let's go.